मला माहित नाही. म्हणून मी हे राजकीय तुम्ही आता राजकारणासारखं उत्तर देता, पुढे काय होईल माहित नाही, हे राजकारण्यांसारखं उत्तर आहे. काही खरं नाही. असं आहे म्हणून सांगता येत नाही. म्हणून असं नाही की गौतमी आता असं बोलली की तसं जे होईल ते होईल पुढे. मला माझी अजून माझी गाडी कुठं नेते, पण समजा मिळाली संधी तर हरकत नसेल असं तुम्ही म्हणताय. नाही असं नाही मी म्हणते. आता सध्या तर नाहीच असं मी म्हणते. पण काय आपल्या लाईफ मध्ये कधी काय होईल काय नाही सांगतायत असं. दुसरं एक गौतमी पाटील तुम्ही आता धुळ्याकडे तुमच्या नावाबद्दल पण खूप लोकांनी आक्षेप घेतला होता की पाटील नाव लावून लावणी करायची नाही. तेव्हा काय तुम्हाला वाटलं होतं? तुम्ही तुमचं आडनाव पाटीलच आहे की तुम्ही पाटील लावलेलं नाही? म्हणजे ऍक्च्युली मला हे क्लिअर नाही सांगता येणार. हे माझ्या वडिलांकडं नाही का, त्यांना माहिती, तिकडं माहिती असेल. पण मी पहिल्यापासून लहानपणापासून पाटील लावते, पाटीलच लावते. ते मी आत्तापासूनही पाटील लावते. आणि ज्यावेळेस हा किस्सा झाला मी फक्त असा हात लावलेला, अरे देवा आता हे काय, बस एवढंच. बाकी काही रिएक्शन नव्हते माझे. पण आडनाव लहानपणापासून शाळेच्या दाखला पाटीलच आहे. हो सगळीकडे पाटील आहे. पण तुम्ही वाढलात आजीकडे, वडील तर तुम्ही लहानपणी नाही वडिलांकडे नाहीच. पण वडिलांचं नाव पाटीलच होतं वडिलांचं. हो म्हणजे पप्पांचं आधार कार्ड आहे माझ्याकडं, तर त्याला पाटीलच आहे. मग आजीकडे काय तुमचं नाव? आजीकडे वेगळं नाव होतं की तुम्ही म्हणजे आईच्या वडिलांकडे ना भामरे. अच्छा ते भामरे बरोबर. हा धुळे साईडला आपल्या भामरे मोठ्या प्रमाणात. पण मग पाटील म्हणून नाव लावायचं नाही असं जेव्हा तेव्हा म्हटलं तेव्हा राग नाही आला की बाबा आडनावामुळे? त्याच्यामागे काय भूमिका होती काही लोकांची? काही जे आपल्याकडे थोडेसे एक बुरसटलेला विचार असो, जातीला चिकटलेला विचार असो, काहींना असं वाटतं की बाबा पाटील नाव लावून लावणी कशी कोणी करू शकतो वगैरे असा एक विचार होता. तेव्हा राग नाही आला? पण काय नाही, ठीक आहे. ते पण असंच सोडून दिलं मी. ठीक आहे बोला पण असं वाटलं की फक्त काही कलाकार नाही फक्त नाव लावतात, असं वाटलं की फक्त आपण असं? मी त्यावेळेस म्हटलं ज्याला जे वाटतं ते बोलतो. पण आपण नाव बदलावं, फक्त पी गौतमी किंवा असं फक्त गौतमी असं नाव लावावं किंवा असं काहीतरी करून असं वाटलं नाही? नाही अजिबात नाही. नाव बदलायचं वाटलं नाही? ठाम राहिलं का मी माझं नाव बदलू बरं? बिलकुल अजिबात नाही बदलणार. कोणी असं सांगावं आपलं नाव काय असावं याच्यात इतरांचा अधिकार नसावा. तुमची भूमिका फार पटते मला. एक विचारायचं आहे गौतमी, तुम्ही शिंदखेड्यावरनं अचानक एका परिस्थितीमुळे पुण्यात येतात. घरात काय फार असं तुमच्याकडे कोणी सांगणारं किंवा गाईड करणारं कोणी नव्हतं. अचानक तुम्ही एका गरजेपोटी तुम्ही या क्षेत्रामध्ये येतात, त्यात नाव कमावतात. आज फार मोठं नाव तुमचं त्याच्यामध्ये होतं. मी तुमच्या बोलण्यात एक गोष्ट नेहमी नोट करतो. मला तुमच्या बोलण्यातला कॉन्फिडन्स हा नेहमी मला जाणवलेला आहे. हा कॉन्फिडन्स आला कुठून? की हा शिकून आलाय की शिकून आलाय? तुम्हाला माहितीये मी पहिलं माईक घ्यायला पण घाबरत होते. जशी मी व्हायरल झाली ना, ते असतं ना 2 शब्द आयोजकांच्या बाबतीत बोलायचं लास्टला की यांनी आभार मान. मला असं फोर्स असायचा, धर घे ना, काय होतं, फक्त 2 शब्द तर बोलायचे, आभार मानायचे, नाव घ्या आणि आभार. तेवढ्याला पण मला भीती वाटायची. मी किती कार्यक्रम असे केलेत की बिना बोलता मी डायरेक्ट, म्हणजे माझा डान्स संपला ना, मला माईक देणं थांबवण्याच्या अगोदरच मी कळते डायरेक्ट व्हॅनिटीत. म्हणजे व्हॅनिटी म्हणजे आमची रूम असेल काय असेल, मी डायरेक्ट तिथं. मला ती खूप भीती वाटायची माईकला. आता वय दादा, आता माझं गाणं संपण्याच्या अगोदर माईक परत माझ्या हातात असतो. आमचा अँकर मी त्याला कितीदा बोलले, एक काम करतो अँकरिंग सोडून दे, मीच अँकरिंग करते. असं. आता भाषण करतात तुम्ही, बघितलं तुम्हाला? बाबा भाषण काही नाही, तसं काही नाही. कसं काय म्हणजे तुम्ही आता हा बदल कसा झाला तुम्हाला स्वतःमध्ये असं वाटतं? नाही मला सांगता नाही येणार बदल कसा झाला, पण झाला. वेळ आपल्याला नेती हो, काय आपण काय होतो काय नाही, कसं काय ते सगळं होऊन जातं. आता डान्स पासून प्रवास सिनेमाकडे आलेला आहे. आम्ही तुम्हाला सिनेमातही बघतो, मध्ये येतात असं तुम्हाला आम्ही मोठ्या अवॉर्ड सेरेमनीमध्ये बघतो. कुठलं क्षेत्र तुम्हाला जास्त आवडतं आता, की आपलं डान्स शो, लाईव्ह शो करणं किंवा सिनेमात यायचं? लाईव्ह शो मला फेवरेट आहे पहिलेपासून आणि फेवरेट असणारच आहे. तर आता कमी केलं तुम्ही आताशा शो जर असे? हा थोडे ऍक्च्युली काय झालंय, म्हणजे शूट चालू आहे, तर ते शूटमुळं काय होतं, आपण अगोदर तारखा देऊन ठेवल्या ना, तर मग ती म्हणजे डावलू नाही शकत तारीख, की नाही आता हे कॅन्सल करून, मग तसं नाही करू शकत. पहिला शब्द ज्याला दिला त्याला दिला. अच्छा. पण मग आता जसं आपण म्हणतो लहानपणी मुली जेव्हा डान्स वगैरे शिकतात, प्रत्येक मुलीला असं, म्हणजे ज्या मुलींचा डान्सची आवड असते किंवा परफॉर्मिंग आर्टची आवड असते, असं वाटतं की आपल्याला एक दिवस हिरोईन व्हायचं आहे. तर गौतमी पाटीलच्या लहानपणी मनात होतं की आपल्याला हिरोईन व्हायचं आहे? मी स्वतः शॉक की हे काय झालं म्हणून. अच्छा.
पण आता वाटतं बरं चला आता एवढं सगळं झालंय, आता एवढे कॅमेरे मागे असतात, लोक तुम्ही गेलात की तिथे जमतात, आता वाटतं आपण हिरोईन व्हावं, सिनेमात एखादा लीड रोल करा. तुम्ही आता केलं पण माहिती आहे काय सिनेमात? हो, म्हणजे वाटतं नाही, म्हणजे मी करते, म्हणजे मला काम आलं की मी ते करते. हा, मी खरं सांगू तर मी मला मूवी आलेत सुरुवातीला खूप, मी अक्षरशः नाही म्हटले दादा की मला ऍक्टिंग म्हटलं की मला भीतीच वाटते, असा विषय. पण मी सुरुवातीला खरंच चुकले, असं हे मी स्वतःला म्हणते की मी का नाही म्हटले पिक्चर मूवीला, नाही का, असं मी बरेच मूवी नाही म्हणून चुकले आणि सगळे अल्बम सॉन्ग करत गेले का, तर डान्स माझा फेवरेट आहे म्हणून. पण आता मी मूवी करायला पण रेडी आहे आणि मी मूवी केला पण एक, फक्त आता तो यायचा आहे. पण आता चांगलं वाटतं कुणासोबत असं आहे का म्हणत की या दिग्दर्शकासोबत काम करायचंय किंवा यांच्यासोबत नाही, माझं असं काही नाही, या हिरो सोबत काम करायचं नाही, असं काही नाहीये. आवडत असेल ना कोणी हिरो? नाही नाही नाही, मला जसं काम मिळेल तसं हिरो सोबत काम करायचं. नाही नाही, जसं काम मिळेल तसं काम करायचं. हिंदी सिनेमात बॉलिवूड मध्ये वगैरे असं वाटतं का तिथे पण आपला एखादा आयटम नंबर, एक बॉलिवूड मध्ये फार कॉन्सेप्ट आहे आयटम नंबर वगैरे, मराठीत आजकाल झालाय आयटम गर्ल असं म्हटलं जातं त्या आयटम डान्स नंबरला. आपण बॉलिवूडमध्ये करावा एखादा किंवा तिथे हिंदी सिनेमात करावा असं? माझं कसं आहे, जसं काम येईल तसं येईल. म्हणजे असं नाही की मला बॉलिवूड मध्ये काम करायचंय, मग मला म्हणजे असं माझ्या डोक्यात नाहीये. म्हणजे जे येईल ते काम येईल ते करायचं. सध्या तर फक्त हेच डोक्यात आहे. आणि आता वादविवाद परत एकदा नवीन तुम्हाला असं वाटतं आता संपले वाद, असं वाटतं की अजून होताच आहेत काय? ज्यावेळेस वाटलं ना की संपले त्यावेळेस परत काहीतरी येतं. ते ओढावून घेतात ग तुम्ही पाटील वाद की कसं? आता तुमच्या मागे गाडीचा काहीतरी ऍक्सिडेंट झाला, आपण मगाशी एका दादांबद्दल बोललो, एक दुसरे दादा आहेत पुण्यामध्ये, चंद्रकांत दादा पाटील, तुमच्या गाडीने काहीतरी एका रिक्षावाल्याला ठोकलं, त्याच्यावरनं पण फार वाद झाला होता. हा, वाद झाला होता. म्हणजे वाद ऍक्च्युली दादांनाही ते गोष्ट माहिती नसेल, पूर्ण माहिती नव्हती असं मला वाटतं. पण ते आता ओके झालं, ते झालं. त्या दादांशी चंद्रकांत दादांशी बोलून समस्यांचा दूर करण्याचा कधी प्रयत्न केला? नाही नाही नाही, आम्ही आमचं बोलणं तसं काही नाही, बोलणं वगैरे काही नाही. पण तो वाद तुम्हाला अनाठाई वाटतात का होणारे असे? आता मला बरेच लोक म्हटले की आज तुझं एवढं नाव आहे तर ह्या गोष्टी होणं आहे आणि तू ह्या गोष्टी फेस करायला शिक. कोण सांगतं तुम्हाला या गोष्टी? कारण ज्या प्रकारचे वाद तुमच्या भोवती होतात ना, तर त्याला फेस करायला फार एक वेगळी यंत्रणा लागते. तुम्हाला कोण सांगतं या गोष्टी? हे काय माझी टीम आहे की तुमची स्वतःची सोशल मीडिया टीम आहे? आम्ही बघतो का तुमच्यासोबत तुमच्या सोशल मीडियावरती तुम्ही ठरवून तुमच्या पोस्ट येत असतात, फार विशिष्ट सोशल मीडिया फार उत्तम प्रकारे म्हणजे अकाउंट ना मी चालवते अकाउंट. हो, म्हणजे आहे एक दुसरीकडे पण, म्हणजे देऊन ठेवलंय अकाउंट, म्हणजे माझ्याच पोराकडं, पण परमिशन नाहीये मलाच चालवायला, मीच चालवणार. म्हणजे मला माझा कार्यक्रम संपला की मला प्रत्येकाला मेन्शन बॅक द्यायचं असतं. म्हणजे ती एक आवड असते ना की मेन्शन बॅक द्यायचं मग ती मला पहिल्यापासून सवय. मी गाडीत बसलं की फोन घेणार आणि स्वतःच मेन्शन बॅक स्वतःच देते सगळ्यांना मेन्शन. असं. आणि आणखी एक जी गोष्ट बोलली की गौतमी पाटील आता जे हायेस्ट पेड मराठी सध्या तुम्ही स्टार ज्यांचे शो होतात असं वगैरे, हे खरं आहे का? मी ऐकलंय ते म्हणजे तुमच्या शोज साठी सर्वाधिक पैसे घेणाऱ्या कलाकार म्हणून असं म्हटलं. नाही हो दादा, तसं काही नाहीये. हे बघा, म्हणजे आज मी आयोजकाचा फोन आला आणि थोडंफार कमी जास्ती आपल्याला करावं लागतं. आपण म्हणजे असं नाही की मला माझं एवढं पेमेंट आहे तर मला हे पाहिजेच, हे मी करत नाही. मी समोरून विचारते, म्हणजे मी नाही, माझी टीम विचारते. म्हणजे असं नाहीये की बाबा एवढंच तेवढंच नाही, तू तेवढं दिलं पाहिजे. आज त्यांनाही समजून घेणं आपलं काम आहे, कारण ते आपल्याला फोन करत आहेत. तर मी सगळं मॅनेज करून चालतं सगळं. असं नाही की एवढं असे तसं काही नाहीये, असं काहीच नाहीये. गौतमी पाटील यांचा पुढचा प्रवास नक्की कसा असणार आहे? तुम्हाला वाटतं की हे शोज करायचे की आता बस आता लग्न करून सेटल व्हावं? आणि आय एम शुअर आई पण मागे लागले असतील तुमच्या? हो लागली आहे ना. हो का? मग लग्न कर म्हणून. इतर मुलींच्या जशा आया मागे लागतात तशी तुमची आई पण मागे लागली का? हो, सेम की घरात असलं की मग ते करणं, आता लग्न, बसणं, आता असं तसं नाही का, अजून किती करायचं, किती ना, असं असतं. पण एक मी माझ्या याच्याने विचार करते की मी अजून तरी हा विचार नाही केला पाहिजे. म्हणजे आता कुठंतरी हे सगळं सुरळीत लागलंय आणि मी म्हणजे माझं करिअरची सुरुवात मी म्हणते की मी आत्ता सुरुवात केली आहे, तर यात नको या गोष्टी, म्हणून या गोष्टीपासून लांब राहिलेलंच बरं. असं पुढचा प्रवास कुठे असणार आहे आता मग तुमच्या करिअरच्या दृष्टीने? ऑल म्हणजे तुम्ही मला स्टेज शोला पण बघणार, तुम्ही मला अल्बम सॉन्ग मध्ये पण बघणार, तुम्ही मला मूवी मध्ये पण बघणार. असं नाही की फक्त हेच.
चला गौतमी पाटील, खूप खूप धन्यवाद तुम्ही आज Thank आलात you. आमच्या गप्पा मारत. पण मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे. तुम्ही एक